धन्यवाद। निलेश लंके जी। अध्यक्ष महोदय, नगर पुणे इंटरसिटी लाईनचे काम केवळ मेंटेनन्स पॉईंट उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। ते लवकरात लवकर सुरू करण्याबाबत एक माझी माहिती आहे। आणि अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर ते नगर ते पुणा तसेच नगर ते कल्याण रेल्वे प्रवास सुरू करण्याबाबतचा विषय। अध्यक्ष महोदय, संभाजीनगर ते नगर आणि पुणे रेल्वे मार्ग अनेक महत्त्वाच्या संबंधित आहे। या मार्गावरील शहरामध्ये श्री क्षेत्र देवगड देवस्थान, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर तसेच श्री क्षेत्र शिर्डी आणि श्री क्षेत्र गणपती रांजणगाव असे महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळं येत आहे आणि या धार्मिक स्थळांना येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसेच या मार्गावरील वाळुंज औद्योगिक क्षेत्र असून सुपा औद्योगिक क्षेत्र, गणपती रांजणगाव औद्योगिक क्षेत्र, पुणा औद्योगिक क्षेत्र या मार्गावरील अनेक मजुरांचा प्रवास असतो, व्यापारी असतात, धार्मिक स्थळाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते। त्यामुळे हा मार्ग झाल्यास या ठिकाणी प्रवास सुरळीतचा होऊ शकतो। तसेच या मार्गावरील पुणा एअरपोर्ट, शिर्डी एअरपोर्ट आणि संभाजीनगर एअरपोर्ट आहे, त्यामुळे हा मार्ग सर्वात अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच नगर कल्याण रेल्वे प्रवास सुरू होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण बीड असू नगर असू या भागातील बहुतांशी लोक मुंबईशी पुण्याशी आपलं कल्याणशी निगडीत असतात। त्यामुळं तो मार्ग पण लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबरीने माझ्या मतदारसंघातील एक निंबळक म्हणून एक गाव आहे, ते नगर शहराला जोडून आहे। त्या रेल्वे क्रॉसिंगला उड्डाण पुलाची आवश्यकता आहे, कारण 25-30 गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटतो। 15 मिनिटांनी एक 25 ते 30 मिनिटं रेल्वे क्रॉसिंगमुळे तो मार्ग बंद असतो। तरी लवकरात लवकर तो उड्डाण पूल सुद्धा सुरू होण्याबाबत आमची मागणी आहे। असे महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वाचा विषयावर सांगतो की वरिष्ठ नागरिकांना जो प्रवासामध्ये शुल्क दिली जात होती ती कोविडमुळे बंद झालेली आहे। म्हणजे 60 वर्षावरील पुरुष आणि 58 वर्षावरील महिलांसाठी प्रवासामध्ये 40% ते 50% प्रवासात सूट दिली जात होती, ती सुद्धा कोविडमध्ये बंद केलेली आहे। तो प्रवासासाठी ती सूट लवकरात लवकर सुरू करण्यात यावी ही आज माझी विनंती आहे। थँक्यू, बहुत बहुत धन्यवाद।